अनिकेत सर, पुष्कर सर, आता तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे. आता दोघांनी मिळून करा किंवा कुणी एकाने करा, पण बघूया पहिला पदार्थ ठरवलाय कुठला करायचा आहे? हो, कुठला? मसाला भात करणार आम्ही. मसाले भात करणार आम्ही. कमाल. कुणी ठरवला हा पदार्थ करायचा? आम्ही दोघांनी एकत्र. अच्छा, मसाले भात का बरं? पटकन होईल. म्हणजे गप्पांना जास्त वेळ मिळेल. गप्पांना जास्त वेळ मी. कमाल कमाल कमाल, फार भारी. एक कुकर लावला की झालं ना. शिट्या वाजत राहतील, तोपर्यंत आपण गप्पा मारू. तुम्ही एकत्र आल्यानंतर एखादी गोष्ट हमखास करताच, अशी कुठली? विनोद. वा. बरं, आजकाल ना प्रयोगाच्या नंतर किंवा आधी प्रेक्षक भेटतात आणि हमखास एखाद्या कलाकाराला वेगळ्याच कलाकाराच्या नावाने हाक मारतात. मला खूपदा लोक म्हणतात आमे वाघ का, त्याला आमेला म्हणतात, काही आम्हाला माहित नाही कशामुळे. असं कधीतरी प्रेक्षक भेटले आणि काहीतरी वेगळंच काहीतरी बोललेत, असं कधी झालंय तुमच्या बाबतीत? यशवंतराव नाट्यगृह कोथरूड याच्या बाहेर दावणगिरी डोस्याची हो, गाडी आहे. गाडी आहे, बरोबर. ते परफेक्ट मर्डर या प्रयोगानंतर डोसा खात असताना 2 मुली माझ्याकडे अशा बघत होत्या. त्या दोघी जणी आल्या. कॅन वी क्लिक अ फोटोग्राफ विथ यू? शुअर. बिगेस्ट फॅन ऑफ युअर कमल हसन सर. हा झालाय किस्सा. हा किस्सा मी ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन म्हणतात ना ते. कमल हसन. असं त्यांना असं वाटलं कमल हसन शॉर्ट्स आणि टी शर्ट घालून पुण्यातल्या कोथरूडच्या रंगमंदिराच्या बाहेर दावणगिरी डोसा. दावणगिरी डोसा घाल. फारच छान, कमाल. त्याच्यामुळे आज जो पदार्थ होईल त्याचं नावही मसाले भात आहे आणि तो करणारही आम्ही मसाले भातच आहोत. हो हो की नाही? त्यामुळे लागणारं साहित्य पटकन घेऊन या, आम्हाला कृती करायची आहे. द्या. मसाले भात आपल्याला करायचा आहे आणि लागणारं साहित्य इतकं छान फ्रेश आणि कमाल दिसतंय की आपण हे जाणून घेऊया आणि मग कृतीकडे वळूया. काय सर हे? ह्याच्यामध्ये तोंडली आहेत, वांगी आहेत छोटी. बर. खास तुझ्यासाठी नाशिकवरनं वांगी आणलेली आहे. कमाल. मटार सोललेला आहे. नाकानी वांग सोडण्यापेक्षा नाशिकहून Correct आणलेलं आहे. वांग बरं वा वा वा. आहे ना? करेक्ट करेक्ट. मला घ्या तुमच्यात. अरे आहेस असं, म्हणजे मनात आहे. त्यापेक्षा वरती आहेस तू. चला चला तेच तू. हा. तुम्ही दोघं मिळून एखाद्याचा. हे सोललेले मटार आहेत. ओके. उभा चिरले, हा फ्लॉवर आहे. उभा चिरलेला कांदा आहे, तांदूळ आहेत, साजूक तूप. हा साजूक तुपात करायचा मसाले भात. बेदाणे आपल्याला लागणार आहेत. हा. खडा मसाला आहे, ओलं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे. साखर नंतर टाकायची असते, म्हणजे मसाला असा छान त्याचा फ्लेवर येतो. वा. तमालपत्र आहे, त्याच्यामध्ये छोटी वेलची, बडी वेलची, काळी खडा मिरी, मसाला सगळा आहे. सगळं आहे. शिवाय मी पावडर पण सांगितलेली, जिऱ्या पावडर आहे, तिखट, मीठ, हळद, हिंग. कमाल. घरात घरात असतात ते मसाल्याचे पदार्थ. ताजी वांगी आणि तोंडली आणि छान भिजवलेले मटार, कोवळे आणि फ्लॉवर. फ्लॉवर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही जरा उकळून घेतलेला आहे आणि हळद घातली आहे छान. चला ताबडतोब कृती करूया. पण आधी तांदूळ धुवायचे. धुवून ठेवलाय सर आम्ही. हा एवढं काम मी तुमच्यासाठी करून ठेवलंय. हा, आम्ही काय केलंय, मी आता तांदूळ असे धुवून घेतलेले आहेत. ओके. पुढे काय करूया? हा, आता आपण गॅस पेटवूया, त्याच्यावरती घ्या अनिकेत सर. वा. चला माझं काम झालं. आता आपण खायला मोकळे. चला माझं काम झालं, आता आपण खायला मोकळे. गॅस पेटवून तुझा मित्र म्हणाला माझं काम झालं. आता पुष्कर. कधी एकमेकांना तोंडावर पाडले जे आपण मैत्रीमध्ये हमखास करतो? नाही. नाही म्हणजे मी असं. हा मला खूपच सिनियर आहे, त्यामुळे हा मला ज्युनियर समजलं, मला रिस्पेक्ट आहे आणि ह्याचं माझ्यावर प्रेम आहे. छान. तूप घालूया कुकर मध्ये आपण. आता इकडे तुम्ही बॅकग्राऊंडला ते फ्लूट, तबला वगैरे असं लावाल ना, कृती चालू असताना. नाही सर, आजचा एपिसोड एवढा भरलेला आहे की काही लावायची गरजच नाही. जे पाहुणे येऊन काहीच बोलत नाही तिथे आम्हाला प्रसंगी सनई, तबला, फ्लूट सगळं टाकावं लागतं. इथे काही ठिकाणी म्यूट करावं लागणार आहे. इथे काही ठिकाणी म्यूट करावं लागणार आहे. हिंग, तेल एवढं पुरे का अजून लागेल? पुढे पुढे मी आहे इथे, काय लागलं तर सांग. हो हो हो. ये अद्दल जिरायला पाहिजे ना. खडा मसाला, जिरा, लवंग, वेलची, काळी मिरी. थोड्याच वेळात अख्ख्या स्टुडिओमध्ये ह्याचा जिरा घातला की असा एक अरोमा येतो ना त्याचा. अगदी. वेलची. हो. कढीपत्ता. मी ना ह्याच्यातच थोडंसं, म्हणजे ना त्याचा ना खरपूसपणा यायला पाहिजे. ओलं खोबरं आपण खिसलेलं घातलं, खडा मसाला घातला, कढीपत्ता घातला, जिरं घातलं, तुपावरती सगळं आपण हे करतोय. ही धणे पावडर आहे, थोडीशी टाकूया. हो. तो गरम मसाला आहे. वा. आपल्याला पटपट घालायला लागेल. होय. हळद, लाल तिखट,
झालं हो हो. हा हा ते काय सिरियसली तुम्ही एवढं बनवताय जरा गप्पा म्हणजे? मारा. पुष्कर सरांचं आता म्हणजे तंद्री लागली आहे हो स्वयंपाकात. नाही, पुष्करने बनवलेलं चिकन वगैरे सुद्धा अप्रतिम असतं. द्या. हो का? हम्म. बहारदार. वा, आपण भिजवलेले मटार घातले आणि फ्लॉवर. फ्लॉवर कधी कधी शिजायला थोडा वेळ लागतो पण तुम्ही वाफवून घेतलं हे बरं केलं. बरं केलं. फक्त त्याचे थोडे आणखीन छोटे तुकडे झाले असते तर मला आवडलं असतं पण ठीक आहे म्हणजे वाटाण्याचे अजून छोटे तुकडे. फ्लॉवर. वा. मला आईनं अनेक वेळानं वासावरनं पदार्थाचं काय बनतंय आपण ठरवल्याप्रमाणे होतंय की नाही शिकवलेलं. मला चव घेण्याच्या आधी मला सुगंध. आणि कलरवर. हो कलाकारांना आज एक गोष्ट आजकाल अनुभवायला मिळते ती म्हणजे ट्रोलिंग. याच्याकडे कसं पाहता तुम्ही? रे फारच सकारात्मक. अनुल्लेख अनुल्लेख विचारातच घ्यायचं नाही. तेच हे बघ 2 GB चा डेटा फुकट अवेलेबल आहे हा. म्हणून पिंक टाकणारी लोक आणि गाडीला त्याच पैशात हॉर्न मिळालाय म्हणून कधी हॉर्न मारणारी लोक ही सारखीच आहेत. मी एका माणसाला स्पीड ब्रेकर दिसल्यानंतर हॉर्न मारताना बघितलंय. तुझ्या हॉर्न वाजवल्यावर स्पीड ब्रेकर खाली जाणार आहे काय बाजूला होणार आहे काय पण अशी माणसं असतात. तसंच आणि न्यूसन्स व्हॅल्यू आहे. आणि स्वतःची ओळख लपवून जे जगणारे लोक असतात ना त्यांच्याविषयी काय बोलायचं नकोच ते ना. वा, सुगंध यायला लागलाय बरं का. हो. म्हणजे पुष्कर सरांचं एकदम हळूहळू रूपच दरवळत बदललं. त्यांनी एकदम कॉन्सन्ट्रेटेड पुष्कर स्तोत्री पाहायला मिळालं. सर हो कमाल होत आहे हे. होय ना. सुगंध फार छान येतोय. हे तुझ्या पोटाला लागू दे रे बाळा. तुझ्या पोटात गेलं ना आईला कसं होतंय आता मला. हसवा फसवी मधलं तुझं सगळ्यात आवडीचं पात्र कोणतं? खरं तर कृष्णराव हेरंबकर. बर. आम्हाला मन लावून स्वयंपाक करण्याचं आणि मन लावून जेवण्याचं महत्व कृष्णराव हेरंबकरांच्या तोंडून ऐकायचं आवडेल ना? येस ऑफकोर्स. सांगतो कधीही लक्षात ठेवा पुढे जरा पुढे तांदूळ तर आमच्या इथे पावसाळ्यामध्ये भात शेती झाल्यानंतर जो घरी तांदूळ येतो आंबे मोड जरा तुम्ही ते फाटे देवाचं झाकण काढलं ना की अख्ख्या घरात वरती जाते वा. की मग लगेच हात पाय धुवून जेवायला बसायचं. आमची ही बरोबर ती बघ तुझंच कौतुक करतो मी. मग हे गप्प बसा काय तुझं सांगतो मी. हे बघ हे टाकू ना तांदूळ टाकू ते टाक माहिती टाक. वा वा. थँक्यू सो मच. भिजवलेला तांदूळ. तर थोडं आपल्याला पाणी घालायचंय. हो. येतो अनिकेत सर पाणी आहे बघा. येस. अप्रतिम. फारच सुरेख. गोडा मसाला कुठे गेला तो सगळ्यात शेवटी ठेवलाय. है ना. गंमत आहे ना भाई. फारच सुरेख सर. फारच कमाल. माझा मिठाचा हात चुकत नाही शक्यतो. माझ्या हातून मीठ नेहमी जास्त पडतं. आता तुमचा प्रयोग पाहून जे लोक वाजवतात ते कुकरनी वाजवलं की भात तयार. शिट्ट्या है ना सर. कमाल. कर मेरे मन को किया तूने. कुकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. करेक्ट आहे. बघ म्हणून मला हा आवडतो. अरे एकदम परफेक्ट. चला झाकण लावूया आपण. हो. अरे हे राहिले हेच बेदाणे की शादी में अब्दुल्ला दिवाना. बेदाणे पाहून त्यांनी काय उच्चारलं ऐकलं का? बेदाणे की शादी में अब्दुल्ला दिवान. छान. परफेक्ट. किती शिट्ट्या होऊ द्यायच्या? 2 ते 3. 2 ते 3. पुष्कर श्रोत्री यांनी आपल्यासाठी अप्रतिम मसाले भात केलेला आहे आणि आता ते स्वच्छतेच्या कामालाही लागलेले आहेत. त्यांची स्वच्छता होईपर्यंत तिकडे 2-3 शिट्ट्या होतील. आपला मसाले भात तयार होईल. मग तो खायला घेऊया. मस्त मसाले भात. कमाल. अप्रतिम. माइंड ब्लोईंग. क्या बात है सर. वेल कुक्ड आहे. हा कमाल. भाज्या प्रमाणात शिजलेल्या आहेत. मटार, तोंडली, वांगी, बटाटे, फ्लॉवर. अरोमा काय आहे ते? फारच सुरेख. म्हणजे कमाल.
अप्रतिम, सुरेख आणि तितकाच देखणाही झालाय भात. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मसाले भात. साहित्य: भिजवलेला तांदूळ, तूप, हिंग, जिरे, खडा मसाला, कढीपत्ता, ओलं खोबरं, धणेपूड, गरम मसाला, गोडा मसाला, हळद, लाल तिखट, कांदा, मटार, वाफवलेले फ्लावर, वांगी, तोंडली, मीठ, कोथिंबीर, बेदाणे. कृती: कुकरमध्ये तूप गरम करा. त्यात हिंग, जिरे, खडे मसाले आणि कढीपत्ता घाला. ओलं खोबरं, धणेपूड, हळद, लाल तिखट, कांदा आणि गरम मसाला घालून कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परता. आता मटार आणि वाफवलेला फ्लॉवर घालून थोडं परता. मग वांगी आणि तोंडली घालून काही मिनिटं परता. त्यात भिजवलेला तांदूळ आणि पाणी घाला. चांगलं एकजीव करा. गोडा मसाला आणि मीठ घाला. पुन्हा हलकं परता. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या होऊ द्या. गॅस बंद करून कुकर थंड होऊ द्या. वरून खोबरं, कोथिंबीर, बेदाणे आणि थोडं तूप घालून गरम गरम सर्व्ह करा. मसाले भात करण्यासाठी पितांबरी रुचियांना महत्वाची टीप: मसाले भात करताना तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर थोडे सुकू द्या. थोडा सुकल्यानंतर शिजवला की भात मोकळा होतो